नमस्कार. अर्थशास्त्रातील चौथे प्रकरण आपण अभ्यासत आहोत. प्रकरणाचं नाव आहे पुरवठा विश्लेषण. आज आपण पुरवठा नियमाचे गृहीतके अभ्यासणार आहोत. आता पुरवठा हा नेहमी उत्पादकाच्या बाजूने असणारा घटक आहे. उत्पादक हा नेहमी नफ्याच्या उद्देशाने कार्य करत असल्यामुळे नफा मिळवणे हा त्याचा प्रथम हेतू असतो. म्हणून डॉक्टर किंवा प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांनी पुरवठ्याचा नियम मांडलेला आहे. आता पुरवठ्याचा नियम आहे, इतर परिस्थिती स्थिर असताना वस्तूच्या अधिक किमतीला जादा नगसंख्यांचा पुरवठा केला जातो व वस्तूच्या कमी किमतीला कमी नगसंख्येचा पुरवठा केला जातो. म्हणजे किंमत कमी असेल त्यावेळेला कमी नगसंख्यांचा पुरवठा केला जातो आणि किंमत जास्त असेल त्यावेळेला जास्त नगसंख्यांचा पुरवठा केला जातो. हा आहे पुरवठ्याचा नियम. आता या नियमाची सुरुवात इतर परिस्थिती स्थिर असताना अशी आहे. त्यामुळे आपल्याला पुरवठ्याच्या नियमाची जी गृहीतके आपण अभ्यासणार आहोत ती गृहीतके म्हणजेच इतर परिस्थिती स्थिर असणारे घटक होय. आता पुरवठ्याच्या नियमाचे गृहीतके आपण बघूया. पहिला घटक आहे किंवा पहिलं गृहीतक आहे ते म्हणजे स्थिर उत्पादन खर्च. आता उत्पादन खर्च हा स्थिर असला पाहिजे तरच पुरवठ्याच्या नियमाप्रमाणे परिस्थिती दिसून येते. आता उत्पादन खर्च हा ज्या वेळेला जास्त येतो त्यावेळेला उत्पादक वस्तूचं उत्पादन करणं थांबवत असतो किंवा कमी उत्पादन करत असतो. त्यामुळे बाजारात किंमत कितीही असली तरी पुरवठा हा कमी होत असतो. आता त्याच्या उलट उत्पादनाचा खर्च जर कमी होत असेल तर उत्पादक आपल्या वस्तूचं उत्पादन वाढवतो आणि किंमत कमी असताना सुद्धा बाजारामध्ये पुरवठा हा वाढत असतो. म्हणून पुरवठ्याच्या नियमाप्रमाणे म्हणजे किंमत वाढली असता पुरवठा वाढतो, किंमत कमी झाली असता पुरवठा कमी होतो. ही परिस्थिती दिसून येण्यासाठी स्थिर उत्पादन खर्च असणे गरजेचं आहे. पुढचा दुसरे गृहीतक आहे ते म्हणजे स्थिर उत्पादन तंत्र. आता उत्पादनाचे जे तंत्र आहे ते सुधारित तंत्राचा वापर केलेला आहे की परंपरागत तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे याच्यावर सुद्धा पुरवठा हा निर्धारित असतो. आता जे काही उत्पादन तंत्र आहे ते एका पातळीवर स्थिर असणं गरजेचं आहे. परंतु काही वेळेला सुधारित तंत्रज्ञानाचा वापर केला गेला त्यावेळेला उत्पादन कमी वेळेमध्ये कमी उत्पादन खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन निर्मिती होत असते आणि बाजारामध्ये किंमत कमी असताना सुद्धा पुरवठा हा वाढवला जातो. म्हणजे सुधारित तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे उत्पादन मोठ्या प्रमाणात निर्मिती होते आणि त्यामुळे बाजार पुरवठा हा वाढत असतो किंवा पुरवठा हा वाढत असतो. आता त्याची उलट बाजू जर आपण बघितली की परंपरागत पद्धतीचं तंत्रज्ञान जर वापरलं, उत्पादनाचं तंत्र वापरलं तर काय होईल, तर त्या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे जास्त वेळेमध्ये कमी उत्पादन आणि उत्पादनाचा खर्चसुद्धा तिथे जास्त आलेला असल्या कारणामुळे कमी उत्पादन निर्मिती होते आणि बाजारात जास्त किंमत असताना सुद्धा पुरवठा हा वाढवता येत नाही. म्हणून पुरवठ्याच्या नियमाप्रमाणे परिस्थिती दिसून येण्यासाठी म्हणजेच किंमत वाढली असता पुरवठा वाढतो आणि किंमत कमी झाली असता पुरवठा पण कमी होतो. ही परिस्थिती दिसून येण्यासाठी स्थिर उत्पादनाचं तंत्र असणं गरजेचं आहे. पुढचा तिसरं गृहीतक आहे ते म्हणजे हवामानाच्या स्थितीत बदल नाही. आता पुरवठ्याचा नियम अनुभवास येण्यासाठी हवामानाची स्थितीसुद्धा स्थिर असायला पाहिजे. परंतु जर हवामानामध्ये बदल झाले,
समजा पूर आला, भूकंप, दुष्काळ अशा नैसर्गिक आपत्ती आल्या तर त्या कारणामुळे उत्पादनामध्ये घट होते आणि किंमत वाढलेली असताना सुद्धा पुरवठा वाढवता येत नाही. त्याची जर उलट बाजू बघितली, जर व्यवस्थित हवामान असेल, शेतीसाठी आवश्यक इतका पाऊस झालेला असेल त्यावेळेला किंवा हवामानही चांगलं असेल त्यावेळेला मोठ्या प्रमाणावर शेती उत्पादनाची निर्मिती होते आणि किंमत कमी असताना सुद्धा पुरवठा वाढवला जातो. कारण शेतीजन्य जे उत्पादन आहे ते नाशवंत स्वरूपाचं असल्यामुळे जेवढं उत्पादन असेल तेवढा त्याचा पुरवठा हा झालेला असतो. म्हणून पुरवठ्याच्या नियमाप्रमाणे परिस्थिती दिसून येण्यासाठी हवामानाच्या स्थितीमध्ये कोणताही बदल होता कामा नये. जर बदल झाला नाही तरच आपल्याला किंमत जास्त असताना पुरवठा वाढवता येतो आणि किंमत कमी असताना पुरवठा कमी करता येतो. पुढचं आहे ते म्हणजे सरकारी धोरणात बदल नाही. चौथा जो घटक आहे किंवा चौथं गृहीतक आहे, सरकारी धोरणात बदल नाही. आता सरकारचे वेगवेगळे धोरण सरकार वेळोवेळी आखत असतात. काही वेळेला करविषयक जे धोरण आहे त्याच्यामध्ये सारखे बदल सरकार करत असतात. आता समजा विजेचे दर, उत्पादनावरील कर किंवा विक्री कर, हे जे सर्व कर आहे ते जर सरकारने कमी प्रमाणात ठेवले तर उत्पादक आपले उत्पादन वाढवतो आणि उत्पादन वाढल्यामुळे पुरवठासुद्धा किंमत कमी असताना वाढवला जातो. किंवा त्याच्या उलट बाजू जर आपण बघितली, सरकारने जर विजेचे दर वाढवले, उत्पादन कर वाढवला, विक्री कर वाढवला तर उत्पादकाचा उत्पादन खर्च वाढतो आणि उत्पादन खर्च वाढल्यामुळे उत्पादन निर्मिती कमी होते आणि बाजारामध्ये किंमत जास्त असताना सुद्धा पुरवठा हा कमी होत असतो. म्हणजेच सरकारचे धोरणसुद्धा बदलता कामा नये, तरच किंमत जास्त असताना पुरवठा वाढवता येतो आणि किंमत कमी असताना पुरवठा कमी करता येतो. आता उत्पादनाचा खर्च यावरच उत्पादकाचा पूर्णतः उत्पादन अवलंबून असतो. उत्पादन खर्च जर उत्पादकाला जास्तीत जास्त येत असेल त्यावेळेला उत्पादकाला उत्पादन खर्च जास्त आल्यामुळे तोटा सहन करावा लागतो. म्हणून उत्पादन खर्च जर जास्त येत असेल त्यावेळेला उत्पादक आपले उत्पादन कमीत कमी करण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून उत्पादन खर्च हा घटक उत्पादकाच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा घटक आहे. ज्या वेळेला उत्पादनाचा खर्च कमी येत असेल त्याच वेळेला उत्पादक आपलं उत्पादन वाढवत असतो. पुढचा जो घटक आहे तो म्हणजे वाहतूक खर्च स्थिर. आता वाहतूक खर्च स्थिर असायला पाहिजे, त्यात कोणताही बदल असता कामा नये. कारण जर उत्पादकाकडे वाहतुकीची साधने किंवा वाहतुकीचे सुविधा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतील तर त्यावेळेला वाहतुकीची साधने मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असल्या कारणामुळे बाजारात किंमत कमी असताना सुद्धा जास्तीत जास्त वस्तूंचा पुरवठा केला जातो. किंवा वाहतुकीच्या साधनांचा अभाव असेल किंवा रस्ते चांगले नसतील त्यावेळेला बाजारामध्ये किंमत जास्त असताना सुद्धा पुरवठा हा कमी केला जातो. म्हणून वाहतूक खर्च हा सुद्धा घटक स्थिर असायला पाहिजे, तरच किंमत कमी असताना पुरवठा पण कमी होतो आणि किंमत जास्त असताना पुरवठा पण जास्त होत असतो. पुढचा जो घटक आहे तो म्हणजे इतर वस्तूंच्या किमती स्थिर. आता वस्तूचं उत्पादन करत असताना वेगवेगळ्या वस्तूंची आवश्यकता असते. ज्या वेळेला उत्पादनाची निर्मिती करत असताना वेगवेगळ्या वस्तूंच्या किमती जर स्थिर असेल तरच पुरवठ्याच्या नियमाप्रमाणे परिस्थिती दिसून येते. समजा इतर वस्तूंच्या किमती बदलल्या, समजा कापडाचं उत्पादन करायचं आहे, कापडाच्या उत्पादनासाठी लागणारं साहित्य काय आहे तर कापूस, सूत,
रंग, रसायने. आता ह्या ज्या सर्व कापडाच्या उत्पादनासाठी ज्या सर्व वस्तू लागतात त्यापैकी कोणत्याही वस्तूच्या जर किमतीमध्ये बदल झाला तर त्या किमती बदलल्यामुळे उत्पादन खर्च बदलतो आणि उत्पादनाची निर्मितीमध्ये बदल होताना दिसतो किंवा उत्पादन बदलताना दिसते. समजा कापूस निर्मिती करत असताना सूत याची किंमत वाढली, रंग याचाही किंमत वाढली तर त्यावेळेला उत्पादकाला उत्पादनाचा खर्च वाढतो आणि उत्पादक आपल्या त्या वस्तूचं उत्पादन कमी करत असतो. त्याच्यामुळे इतर वस्तूंच्या किमतीमध्ये जरी बदल झाला तरी उत्पादनावर त्याचा परिणाम होतो आणि उत्पादन खर्च त्याच्यामुळे जर जास्त झाला तर उत्पादन कमी होते आणि बाजारामध्ये किंमत जास्त असतानाही पुरवठा हा कमी होत असतो. जर इतर वस्तूंच्या किमती कमी झाल्या तर उत्पादन खर्च कमी होतो आणि उत्पादन वाढते आणि किंमत कमी असताना सुद्धा बाजारामध्ये पुरवठा हा वाढत असतो. म्हणून इतर वस्तूंच्या किमतीसुद्धा या स्थिर असणं गरजेचं आहे. तरच किंमत वाढली असता पुरवठा वाढतो आणि किंमत कमी झाली असता पुरवठा पण कमी होतो. पुढचं शेवटचं गृहीतक आहे ते म्हणजे भविष्यकालीन किमतीचा अंदाज. हा घटकसुद्धा स्थिर असायला पाहिजे किंवा भविष्यकालीन किमतीचा अंदाज नाही. म्हणजे जो उत्पादक आहे त्याने भविष्यकालीन किमतीचा अंदाज करता कामा नये. त्याने जर अंदाज केला तर काय होईल? त्याने जर अंदाज केला की भविष्यामध्ये आपण ज्या वस्तूचं उत्पादन करतो आहोत त्याच्या किमती कमी होणार आहेत, अजूनच कमी होणार आहेत असा जर विचार केला तर आहे त्या कमी किमतीला तो उत्पादक बाजारामध्ये आपल्या वस्तूचा पुरवठा हा वाढवत असतो. तसंच उत्पादकाने विचार केला की भविष्यामध्ये अजूनच याहीपेक्षा किमती वाढणार आहे तर आहे त्या जास्त किमतीला तो उत्पादक पुरवठा वाढवणार नाही. म्हणून भविष्यकालीन किमतीचा अंदाज त्या उत्पादकाने करता कामा नये. तरच पुरवठ्याच्या नियमाप्रमाणे परिस्थिती दिसून येते. त्याच वेळेला किंमत कमी असताना पुरवठा कमी होतो आणि जास्त किंमत असताना जास्त पुरवठा हा केला जातो. अशा प्रकारे ही सर्व पुरवठ्याच्या नियमाची गृहीतके आहेत. म्हणजेच इतर परिस्थितीचे जे सर्व घटक आहेत तेच घटक म्हणजेच गृहीतके आहेत. आता पुरवठ्याचा नियम ज्या वेळेला परीक्षेमध्ये तुम्हाला विचारला जातो त्यावेळेला त्याची प्रस्तावना, त्याचं पुरवठ्याच्या नियमाचं विधान, त्याचं तक्ता, आकृती आणि गृहीतके मांडायची असतात. गृहीतके मांडत असताना त्याच्यामध्ये सर्व घटक हे स्थिर असतात. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये दोनही बाजू मांडल्या गेल्या पाहिजे. अशा प्रकारे आज आपण पुरवठ्याच्या नियमाची गृहीतके अभ्यासली. धन्यवाद.